तर बघा लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी. या ई-केवायसी मुळेच आतापर्यंत तुम्हाला जून महिन्यापर्यंत हप्ते सुरू आहे. भरपूर लाडक्या बहिणींना पैसे येत असेल आणि या केवायसी मुळे जवळपास 92 लाख लाडक्या बहिणींचे हप्ते बंद आहे. केवायसी न केल्यामुळे, केवायसी चुकल्यामुळे किंवा मग अपात्रतेच्या अटीमुळे केवायसीची चौकशी झाली आणि पैसे बंद आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने शासनाकडे मागणी करत आहे की शासनाने परत एकदा ई-केवायसी सुरू करावी, पोर्टल सुरू करावं आणि केवायसी सुरू केल्यानंतर चौकशीमधून त्या बहिणींचे पैसे पुन्हा सुरू करावे. पण बघा आता आपल्यासमोर आहे दोन पोर्टल. आपल्यासमोर दोन पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचे संबंधित आणि केवायसी सोबत संबंधित. पहिलं पोर्टल म्हणजे लाडकी बहीण योजनेचं ऑफिशियल पोर्टल, ऑफिशियल वेबसाईट. या ठिकाणी आपण अर्ज वगैरे लॉग इन करतो आणि हे पोर्टल सर्वांना माहित आहे. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे केवायसी करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन मिळते. याच ठिकाणी लिंक येत असते. मागच्या वर्षी या ठिकाणी लिंक आली होती, आपण केवायसी केली. अजूनपर्यंत या ठिकाणी केवायसी करण्यासाठी लिंक आलेली नाही, केवायसी सुरू झालेली नाही त्या ठिकाणी. पण दुसरं पोर्टल आहे महाडीबीटीचं. दुसरं पोर्टल आहे महाडीबीटीचं, महासारथीचं. तर या ठिकाणी जेव्हा आपण लॉग इन करतो तर या ठिकाणी केवायसी करण्याचं ऑप्शन मिळत आहे. या ठिकाणी केवायसी करण्याचं ऑप्शन मिळत आहे. सर्वात आधी तुम्हाला महाडीबीटीचं जे काही कार्ड आहे, आयडी आहे, त्याची नोंदणी करावी लागते. महाडीबीटीचं कार्ड बनवावं लागते. त्यानंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी या पोर्टलवर जे आहे ते ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला लिंक मिळते. ई-केवायसी पूर्ण करा म्हणून या ठिकाणी ऑप्शन येते आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुमच्या केवायसीची शेवटची तारीख दाखवली जाते. 2025 मध्ये तुम्ही कोणत्याही महिन्यात केवायसी केली असेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला त्या महिन्याची तारीख दाखवण्यात येते. नोव्हेंबरमध्ये केवायसी केली असेल तर आता नोव्हेंबर महिन्याची तारीख येईल. डिसेंबर महिन्यात केवायसी केली असेल तर डिसेंबर महिन्यात तारीख येईल. म्हणजे 2025 मध्ये ज्या महिन्यात ज्या तारखेला तुम्ही केवायसी केली असेल तर 2026 मध्ये ती तारीख तुम्हाला या ठिकाणी येईल. पण भरपूर लाडक्या बहिणी कमेंट करत आहे की या ठिकाणी केवायसी आता करायची का? त्या पोर्टलवर जरी केवायसी सुरू झालेली नाही तर या पोर्टलवर जर केवायसी सुरू करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे, केवायसी करण्याचं ऑप्शन शासनाने दिलेलं आहे, तर या ठिकाणी केवायसी करायची का? ज्यांचे पैसे सुरू आहे त्यांनी या ठिकाणी केवायसी करायची का? ज्यांचे पैसे बंद झालेले आहे त्यांनी या ठिकाणी केवायसी करायची का? म्हणजे त्यांचे पैसे पुन्हा सुरू होऊ शकतात का? महत्वाचा पॉईंट असा आहे की त्यांचे पैसे सुरू होऊ शकतात का या ठिकाणी केवायसी केल्यानंतर. पण महत्वाचा पॉईंट या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचा या पोर्टल सोबत संबंध आहे की नाही त्याचा पुरावा सर्वात आधी पाहून घ्या. बघा या ठिकाणी जेव्हा आपण या बॉक्सवर क्लिक करतो, लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्डचं ऑप्शन येते, माय डॅशबोर्ड. आणि या ठिकाणी बघा माय स्कीम मध्ये लाडकी बहीण योजना म्हणजे तुमची योजना लाडकी बहीण योजना या ठिकाणी स्पष्ट पुरावा तुम्हाला दिसत आहे. आणि दुसरा पुरावा म्हणजे केवायसीची शेवटची तारीख. केवायसीची शेवटची तारीख मागच्या वर्षी तुम्ही 2025 मध्ये केवायसी केली असेल तर त्या तारखेनुसार 2026 मध्ये केवायसीची तारीख तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. कारण जे काही लाडकी बहीण योजनेचे पूर्ण फॉर्म आहे ते आता या पोर्टलवर अपलोड केल्या जात आहे आणि आधार क्रमांक OTPच्या मदतीने तुम्हाला आता तुमचे फॉर्म, पेमेंट डिटेल आणि केवायसी या ठिकाणी पाहता येणार. कारण जुन्या पोर्टलवर आयडी पासवर्ड मागत असल्यामुळे तुमच्याकडे आयडी पासवर्ड नसतो, त्यामुळे तुम्हाला जुन्या पोर्टलवर फॉर्म चेक करता येत नाही. त्यामुळे शासनाने ठरवलं आहे की सर्व लाडकी बहीण योजना किंवा मग महाराष्ट्रातील सर्व योजनांचे फॉर्म आता महाडीबीटीच्या पोर्टलवर महा-आयडी कार्डच्या मदतीने तुम्हाला पाहता येतात. महत्वाचा मुद्दा, इथे केवायसी करायची का? आता या ठिकाणी केवायसी करायची का? तर बघा भरपूर लाडक्या बहिणींनी केवायसी केली सुद्धा आहे. या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणींनी जे आहे ते या लिंकवर क्लिक करून केवायसी पूर्ण केली आहे. अशा प्रकारचं त्यांना ऑप्शन आलं की तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली. तुम्ही जर त्या ठिकाणी केवायसी केली तर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन मिळते की तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. पण महत्वाचा पॉईंट असा आहे की बंद झालेले पैसे सुरू होणार का? किंवा मग ज्यांचे पैसे सुरू आहे त्यांनी आता केवायसी करायची का? तर बघा कोणीही जर या ठिकाणी केवायसी करत असेल, आधार क्रमांक OTP टाकून केवायसी पूर्ण करत असेल तर सर्वांची केवायसी या ठिकाणी होते. कोणी पण या ठिकाणी केवायसी करू शकता. सर्वांची केवायसी या ठिकाणी सबमिट होत आहे. पण अजूनही शासनाने हे पोर्टल केवायसी साठी ऑफिशियली चालू केलेलं नाही. शासनाने महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी किंवा मग मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी किंवा जे काही महिला व बालविकास विभाग आहे त्यांनी ऑफिशियल या पोर्टलवर केवायसी सुरू केलेली नाही. ऑप्शन दिलेला आहे बरोबर, लाडकी बहीण योजनेसाठी हे पोर्टल दिलेलं आहे, पण या पोर्टलवर अजूनही काम सुरू आहे. अजूनही लाडक्या बहिणींचे फॉर्म, त्यांचं पेमेंट स्टेटस, त्यांचं केवायसी स्टेटस, त्यांचे अर्ज, त्यांचे पूर्ण डिटेल, त्यांची पूर्ण फाईल माहिती ही सर्व या ठिकाणी अपलोड करण्याची प्रोसेस सुरू आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर हे जे काही पोर्टल आहे
हे सध्या मेंटेनन्स मध्ये आहे, प्रोसेसमध्ये आहे. हे पोर्टल सध्या अपडेट केल्या जात आहे. पूर्णपणे हे पोर्टल तयार झालेलं नाही. केवायसी करत असाल तर या ठिकाणी सबमिट होईल, पण अपडेटमध्ये असल्यामुळे, प्रोसेसिंगमध्ये असल्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी केवायसी केली तर तुमची केवायसी पेंडिंग मध्येच राहील. तुमची केवायसी कुठे राहील? पेंडिंग मध्येच राहील. त्या ठिकाणी चौकशी होणार नाही. त्या ठिकाणी चौकशी होणार नाही. तुमची केवायसी तिकडे शासनाच्या टेबलवर सबमिट राहील, पेंडिंग मध्ये राहील. पण मग केवायसी पेंडिंग आहे, चौकशी झाली नाही तर पैसे सुद्धा सुरू होणार नाही. आणि केवायसी केली, पैसे तुमचे सुरूच आहे. ज्यांचे पैसे सुरू आहे त्यांचे पैसे बंद होण्याचा तर प्रश्नच नाही, त्यांचे पैसे सुरूच राहणार आहे. पण तुम्हाला वाटत असेल की आमचे पैसे बंद झालेले आहे किंवा मग आमची शेवटची तारीख आता दाखवत आहे तर आम्ही केवायसी करतो, तर या ठिकाणी केवायसी केली तरी पण तुम्हाला कोणताच फरक पडणार नाही, कारण तुमची केवायसीची या ठिकाणी सध्या चौकशी होणार नाही. आता मी तुम्हाला सांगत आहे आजच्या तारखेपर्यंत, कारण हे सरकारकडून पोर्टल जे आहे हे आता तयार झालेलं आहे. त्यामुळे हे पोर्टल सर्व मेंटेनन्स मध्ये आहे, अपडेट करणे सुरू आहे. शासनाकडून जेव्हा ऑफिशियली लाडकी बहीण योजनेसाठी हे पोर्टल लॉन्च करण्यात येईल, पूर्ण डाटा त्या ठिकाणी अपलोड होईल, त्यानंतर मग अनाउन्समेंट होईल की आता लाडक्या बहिणींनी या ठिकाणी केवायसी करू शकता. पण होऊ शकते कदाचित जे काही लाडक्या बहिणी संधी मागत आहे केवायसी करण्यासाठी, तर होऊ शकते की जुन्या पोर्टलवरच तुम्हाला केवायसी करण्याची संधी मिळेल. जोपर्यंत हे पोर्टल तयार होत नाही तोपर्यंत येणाऱ्या दिवसात जे काही केवायसी सुरू होईल तर जुन्या पोर्टलवर तुम्हाला केवायसी करण्याचं ऑप्शन पाहायला मिळू शकते, किंवा मग नवीन पोर्टलवर केवायसी करण्यासाठी जे आहे ते शासनाकडून घोषणा केली जाऊ शकते. पण आता तुम्ही जर म्हणाल की आम्ही केवायसी करतो आणि केवायसी केल्यानंतर आम्हाला पुढच्या महिन्यात पैसे सुरू झाले पाहिजे, तर तसं होणार नाही. यावर सध्या अर्ज पेंडिंग राहणार आहे. मी सुद्धा 2 ते 3 लाडक्या बहिणींची केवायसी या ठिकाणी सबमिट केलेली आहे, हे चेक करण्यासाठी की त्यांना जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याचा हप्ता येतो का. जर त्यांना जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला तर मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ टाकेन की या ठिकाणी केवायसी केल्यानंतर पैसे सुरू होतात. जर त्यांचे पैसे सुरू झाले, ज्या बहिणींची केवायसी मी या ठिकाणी सबमिट केली, जर त्यांचे पैसे सुरू झाले तर मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ टाकेन की आता या ठिकाणी केवायसी करू शकता. त्यांचे पैसे सुरू झाले तर तुमचे सुद्धा पैसे सुरू होण्याची शक्यता आहे आणि पैसे सुरू होऊ शकतात. पण जोपर्यंत शासनाकडून ऑफिशियल अपडेट किंवा ऑफिशियल माहिती येत नाही की कोणत्या ठिकाणी तुम्हाला केवायसी करायची आहे, जुन्या पोर्टलवर तुम्हाला केवायसी करण्याची लिंक मिळेल, त्या ठिकाणी ऑप्शन येईल, किंवा मग या नवीन पोर्टलवर तुम्हाला केवायसी करायची आहे, अशा प्रकारची जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत केवायसी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू नका किंवा मग करू नका. जर केली असेल तरी पण काही प्रॉब्लेम होणार नाही. जर तुमचे पैसे सुरू असेल तर मग ते बंद होणार नाही, ते सुरूच राहणार, कारण त्याची चौकशी सुद्धा त्या केवायसीची होणार नाही, ती पेंडिंगच राहणार आहे. पण सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की जे काही महा आयडी कार्ड बनवायचं आहे, तुम्ही जर बनवलं असेल तर तुम्हाला ते महा आयडी कार्ड समोर चालून कामी पडणार आहे. तुम्हाला कामी पडणार आहे. महा डीबीटी कार्ड जर तुम्ही बनवलं असेल आणि नसेल बनवलं तर लगेच ते महा डीबीटी कार्ड बनवून घ्या, कारण आता महा डीबीटी कार्डच्याच मदतीने तुमच्या सर्व योजना चालणार आहे. सर्व योजना तुमच्या महा डीबीटी कार्डच्याच मदतीने चालणार आहे. तुमचं पेमेंट स्टेटस, अर्जाची स्थिती, केवायसी करावी लागणार का नाही, केवायसीची शेवटची तारीख, शासनाकडून ही ऑफिशियल वेबसाईट जेव्हा लॉन्च करण्यात येईल तेव्हा तुम्हाला सर्व महा डीबीटी कार्डचा फायदा मिळेल. पण आता महा डीबीटी कार्ड तयार करा. जेव्हा शासनाकडून अनाउन्समेंट करण्यात येईल की महा डीबीटी कार्ड बनवण्यासाठी, तेव्हा खूप जास्त गर्दी होईल, खूप जास्त पैसे तुम्हाला खर्च करावे लागू शकतात. पण जे काही केवायसीचा मुद्दा आहे, शासनाने लवकरात लवकर केवायसी बद्दल निर्णय घ्यायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यायला पाहिजे. एकतर जुन्या पोर्टलवर द्या किंवा मग नवीन पोर्टलवर केवायसी सुरू झाली आहे असं शासनाकडून जर सांगण्यात येईल तर लाडक्या बहिणी या ठिकाणी केवायसी पूर्ण करून त्यांचे बंद झालेले पैसे पुन्हा सुरू होण्याची शक्यता दाट आहे. तर बघा, जे काही महत्वाची माहिती होती ती मी तुम्हाला दिलेली आहे. महा डीबीटी कार्ड बद्दल सुद्धा माहिती दिली, लॉग इन करण्याबद्दल सुद्धा माहिती दिली, केवायसी बद्दल सुद्धा माहिती दिली. पण या ठिकाणी तुम्ही केवायसी केल्यानंतर तुमचे 100% पैसे चालू होतीच अशी चुकीची माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही, किंवा मग केवायसी साठी 100% हे सुरू झालेलं आहे असं सुद्धा खोटी माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण इन फ्युचरसाठी केवायसी या ठिकाणी सुरू होणार किंवा मग महा डीबीटी कार्ड तुम्हाला 100% कामी पडणारच आहे. जेव्हा ऑफिशियली शासनाकडून केवायसी सुरू करण्यात येईल तेव्हा अशा प्रकारची अपडेट किंवा मग केवायसीची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण शासनाने लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू करावी. कुठे पण सुरू करा, नवीन पोर्टलवर, जुन्या पोर्टलवर किंवा इतर कोणत्या ठिकाणी जर केवायसी करायची असेल तर त्या माध्यमातून शासनाने अपडेट द्यायला पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा केवायसी सुरू करायला पाहिजे. तर जे काही तुमचे मनातले प्रश्न होते या पोर्टल आणि केवायसी बद्दल तुमचे पूर्ण क्लिअर झाले असेल, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.